पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊत यांचा दावा। तर राऊत गांजा मारून बोलतात, खासदार नरेश म्हस्के यांचं प्रत्युत्तर। मंत्री माणिकराव कोकाटे यांना अपात्र ठरवलं तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती, जनतेचा पैसा वाया गेला असता। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं निकालावेळी नोंदवलं निरीक्षण। धनंजय मुंडे यांच्या विरोधातील 2 याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली। 4 एप्रिलला होणार दोनही प्रकरणावर सुनावणी। मतदार यादीतील घोळ टाळण्यासाठी आधार कार्ड मतदार कार्डला जोडलं जाणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बोलावली बैठक। गृहसचिव आणि विधिमंडळ सचिवांशी करणार चर्चा। बीडमध्ये फेसबुक पोस्ट करून शिक्षकाची आत्महत्या, शाळेच्या संचालक मंडळाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं फेसबुक पोस्टमध्ये नमूद। कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको। रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याची मागणी, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। आजपासून राज्यात दुधाच्या दरात वाढ, गाईचं आणि म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागलं, ग्राहकांच्या खिशाला कात्री। पुण्यातील लोणी कारभोरमध्ये अफवा-अंमली पदार्थाच्या शेतीवर पोलिसांची धाड, 66 झाडं जप्त, महिला आरोपी मंगला जवळकर विरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये कारचा भीषण अपघात, 9 वाहनांना धडक, चालकाचा यामध्ये मृत्यू। कोल्हापूरच्या टेमलाईवाडी उड्डाण पुलाजवळची घटना। लातूरमध्ये एकच ठिकाण मात्र अपघातांनी हैराण, नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एकाच ठिकाणचे अपघाताचे धक्कादायक 3 सीसीटीव्ही। आज पुन्हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात।